ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणानिधी, अगम अगोचर विशाल बुद्धी, सकळ मुनी मानस हृदय वृंदे, उद्यान वाटे आनंदाचे. हे योगी मानस रंजनी, पंढरीशा मूळ पीठनी, पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी, उभी असशी विटेवरी. सौम्य दिशे परी नीटक, बहुत ठक चित्त चालक, भक्त समान स्वभाव हारक, चिणाल सुकृत उरो निधी. या कैशी बका समान नासाग्रभागी, दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरिबावान, चांगुलपण मिरवितसे. परीही अंतरीची खूण, नरहरी मालू एकची जाणे, भक्तीविषयी लंपट वासना, मना माझी हुटहुटी. सुकर्म हृदया घालून हात, युक्ती प्रयुक्ती काढून घेत, पुढे पुढे होणी कार्यार्थ, आपुले त्या संपादी. पादामजीचे दायधन, गटकन गिळले अभिलाषुण, कंगाल वृत्ती सोंग धरुण, देवमार झालासी. नरहरी सबळ सुवर्ण कर्म, तयाच्या विषयी वरिला काम, भांडावे तो जन्मोजन्म, शिवमौळी राहतसे. कुब्जा दादुला वाकुडा तिकुडा, नाही म्हणे तिला झाला पुंडा, वृंदा पुरुषी जाडा, स्मशान वस्ती केलीशी. ठकवून मारिला काळ यवन, 16 सहस्र दादुला होण, शेवटी न पावे समाधान, ब्रह्मस्थिती वरलीशी. चक्षुगोचर होत जे जे, ते मागू शके निर्लज्जे, सुदामाचे पृथक खाजे, कोरडे म्हणे ससाई. कायवरिला मृत्यू दुकाळाने, द्रौपदीची खाय भाजी पाने, हात ओढविणू लाजिरवाने. मिटक्या मारुनी भक्षितसे, शबरींची बोरे उच्चिष्ट पाहुण, आन म्हणे भक्षी मन लावून, चोकियाचा पदार्थ गोड पाहुण. वरादा सहित सारितसे, नामाबळ ठकवणे त्वरित, नैवेद्य भक्षित हातो हात, तस्मात किती दुर्गुणा, सद्गुणा ते आणावे. असो ऐशे परम ठकणी, येऊनी बैसली ग्रंथ श्रेणी, मम चित्ता ते समूळ घेऊनी, पायापाशी ठेवितसे. असो तिचे वरदे करुण, श्रोते ऐकाता कथन, श्री मच्छिंद्र योगी पूर्ण, हिंगळा कारणी संचरला. मागिले अध्यायी कथन, मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होण, शेवटी प्रीती विनटून, हिंगळाख्य हिंगळाख्य स्थाना पावले. ती ज्वाळामुखी भगवती, मा प्रदीप आदिशक्ती, तेथे जाऊनी द्वारा प्रती, मच्छिंद्रनाथ पोचले. तव ते द्वार पाहता,
क्षिती उंच बाहू सार्धूशतीन औरस चौरस षडशतीन विराजलेशे द्वारतीन ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड त्यांनी नाथ पंत पाहुणे वितंड चित्तांत कामना उदेली नागपत्र अश्वस्थायी मचिंद्र हा गोसावी नेमाचरणी विद्याप्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कविता येणे केले वर्ध स्थित तरी ते प्रांजळ कायस्थ केवी झाले ते पाहून आयसा काम धरुणी पोटी युद्ध रीतीच्या सुखा लोटी अष्टई भैरव कथाटी प्रत्यक्ष झाले द्वारातीन अंगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा दावनी तद्रूपा म्हणती महाराजा योग दीपा कोठे जाशी ते सांग एरू म्हणे शक्ती दर्शन तेने उदेले अंताकरण तरी तुम्ही आहात संन्यास धाम तुम्हा जाणे आहे का तव ते म्हणती जोगी ऐक आम्ही थेची स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो तरी ते कामना स्थित दर्शनार्थ कोणीत तरी पाप पुण्य पुसोनी त्या प्रत मार्गावरी योजित असून अगाप मांसा प्राणी शब्द रचने दिसून येता अचित्त कामने त्या प्रसादुनी अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा आणि पाप कला अर्थ धरजुटी आमुते दिसून येता दृष्टी त्यासी मागे परतवणी राहाटी तो पुरुष दर्शनाशी मिरवेना तस्मात वागुतराची देठी प्रसाद मिरवला शेवटी जरी त्वत्कामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योग द्रुमा पाप पुण्याचा झाडा आम्हा दर्शवनी दर्शन कामा स्वस्थ करी रती सुखा अंतर्याला अर्थ कंदर्प येथे करीतो काही लोप तरी संचार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा द्वारसाकडे होते अतिसान गुंते करिता अनृत भाषण मग त्या ते मागे ओढून पूर्ण दीक्षा दावितो तस्मात तुमची कर्म रहाटी झाली जैशी महिपाठी तिथे दर्शवणी वागदिवटी दर्शनाते दर्शिजे एरो म्हणे द्वारस्थ बापा आम्ही नेनो पुण्य पापा कर्म सुकर्मार्थ कंदर्पा ईश्वरी अर्थी केले असे जैसे या लहरा भास उभय नातळे त्या सुखास हर्ष दरारा सावधपणास ठाई ठाई मुरतसे की नौका सरिता तोई
जात दोथडी रुख दिसते पळत. दोथडींचा बा एक साक्षीवंत रुखा पळणेची की तो व्यक्त बहुपट की तो व्यक्त बहुघट क्षिती अंतर दिवटा बहु गबस्ती परित्याची सदा दीप्ती नैनी मिरवे महाराजा. तुटुनी नीती पुण्य द्रुमा आम्हीने न पाडली उगमा तव ते म्हणते नरेंद्रोत्तमा बोल बोलशी हे काय. जगी जन्मोदय देह धरल्या पोटी कर्म कर्म उभे राहाटी मिरवले हे प्रपंच हाटी पदार्थ सवे हे दोन्ही. तरी बातयाच्या गृह कपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपुनी कर्मा प्रती अर्थ तुझा सरेना. जैसे वेचिल्या वाचुनी धन नातळे कदा हाटीचा कण तरी कर्मा कर्म जपल्या विना अर्थ तुझा सरेना. तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही तेने दर्शने अंबा पाये संगमाते मिरविशी. ना तरी गौन धरून पोटी आवदतार्थ न लादे जेठी प्रांजळ वदके शेवटी फिरून जाशील माघारा. तुवा प्रांजळ वदल्या विण करून देऊ तुझे गमन बहु चावटी जल्पल्यान शिक्षा पावशी येथे तू. ऐशी ऐकता मच्छिंद्रनाथ म्हणे शासन उदेलादित्य सुत तेथे तुमची शक्ती अद्भुत के विवर्णू मशक हो. जो महाप्रळय भद्ररुद्र तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र कायाशे मशक हो. ऐशी ऐकता मच्छिंद्र गोष्टी परम क्रोधाची झाली दाटी मग ते अष्टभैरव थाटी एकदाचे उठावले. जैसे अपार विधान थाटी अबळा सांडून उबला कोटी प्रदीप्त होणे सांगे गोष्टी महाखगी जाऊन या. तन्याय अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टनत्कारिले ते समयी. तो परजोनी अशिलता मुग्दल गुरु ज्या परम कठीणता अंकुश बरची मांडू असता चक्रे चालते उद्देशी गदा दारुका यंत्र चाट भाली गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्रे तीव्र चाट करी कवळुनी उठावले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्म झोळी उपिला हस्त जय जय श्री गुरु राजदत्त म्हणून भस्म करी कवळुनी. दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपुला भाव म्हणे मित्रावरुण देव सिद्धासोत मम काजा. अश्विनी वरुण अग्निवात धरा मरादी वज्रनाथ गणगंधर्व तरंगिणी वंत
सिद्धा सोता माते. बुद्धी सिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदणार, त्या सर्वाते नमस्कार साया सोता मुते. ऐशी जलपुणे मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती, युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वासी. मग वज्र पंजर प्रयोग भूती, धरास्त्रेने मुनी शक्र दैवती. मंत्र प्रयोग सबळ शक्ती, भाळी भूती चर्चितशी. तेने शरीर वज्राहुण, ते समय झाले अति कठीण. मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण, कार्य साधा पुले. यावया ते करा लाळस, तरे मातृपितृ शपथेस. गुरु धिक्कारुणे निर्बळ यश, मुखा काळे कराल की. मग जिने संदेह रूपी मिरवणे येणे मम कंदर्पी. उशी सांडुनी कोरडे कुपी, प्राण त्याजावा हे बरेच. ऐशी ऐकता वज्रवाणी, पेटला सबळ जेवी अग्नी. मग शस्त्रे शिकानाथ विधानी, कवळू पाहते ग्रासावया. जे अष्टभैरव भद्रकाळ, शस्त्रे सोडती उतावेळ. म्हणे येथे यांचा काळ, चिताभस्मी मेळवा. मग नाथ शरीरा लक्षुनी अष्ट, शस्त्रे प्रेरिती प्रहार अनिष्ट. त्रिशूळ फरश ते निट, दनानिती अंगाती. अंकुश परज गुर्ज मुग्दर, भांडू गदा बालचक्र. गुंपी खंजीर बरचे असिल, सबळ प्रहारे भेदिती. परी ते शस्त्रे मच्छिंद्रनाथ, तृणप्राय सकळ मानित. शस्त्रवृष्टी गण वर्षत, मच्छिंद्र पर्वत झालासी. ऐशी होता ते अवसर, निर्विघ्न दिसती ते शस्त्र. मग परम कोपे गांडीवास्त्र, सज्ज करीते पै झाली. एकी निर्मिले वातशर, दुजी निर्मिले कामास तीव्र. तिजे निर्मिले वासवस्त्र, महाशक्ती आगळीती. चौथी योजिले नागास्त्र बंधन, जे महातक्षकाहुनी दारुण. पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण, शापादपी विराजे. सावे रुद्रास्त्र प्रळय काळ, कि भक्षुपा हे ब्रह्मांड सकळ. सातवे दानवास्त्र सकळ, असंख्य राक्षस मिरविती. आठवे कृतांतास्त्र कठीण, प्रेरिता पावती मृत्युकाळ नाम. प्रचंड हस्त पाशक वळून, असंख्य स्थिती मिरविती. ऐशे योजुनी शरार्णव, मांडिते झाले प्रळय पर्व. शस्त्रांशी मंत्र गौरव, दैवत शक्ती आराधिल्या. ऐशे योजुने गांडीवागुनी, प्रेरित झाले अष्टही क्षणी. मग ती अस्त्रे भ्रमता गगनी, प्रळय काळ ओढवला. वातास्त्राची प्रळय गती, महापर्वत स्वर्गपंथी. वायुचक्री भ्रमण करीती, अंकिकारपास जेवता. कामास्त्र परम कठीण, उर्वशीचे चांगुलपण. अन्यदारा करावी तगमन, मच्छिंद्र जती कृती.
त्याही परम सुंदर खानी पाहता काम मूर्छनी देवदानव मानव ध्यानी जपी तपी लागती वासव शक्ती अति प्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहून घालणे उडी उरली नाही मागुती ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट तेने उचलू पाहे ब्रह्मांड पीठ धरा कंप दाटला शेष दचकला पुले मणी उंचवी तसे ग्रीवा मूर्धनी कुर्म पृष्टी सरसावनी भये कापे चळचळा वराह उंचावो निदंत मने धरा होती रसा व्यक्त दिग्गज भयभीत चित्त सैरा वैरा धावती दश दिशा अस्त्रे नो हे प्रळय चाट की प्रळय रुद्राचा हळहळाट विमानयाने पाहे सुभट त्या पळता समजेना तेज पाहता सत्य अद्भुत गंधर्व झाले मूर्छागत तार तारांगण होत चंद्र लपवी मुखाते सूर्य वरुणा करी दाठी मने राहे खगा पोटी वेगी प्रळय जेठी जगा माझी मिरवला शिव झाला भयातुर रक्षिक पाटे गिरी कंदर ऐसा प्रळय होता पार ठाई ठाई पडता ती त्यात नागास्र विषपल्लव विसरणी प्रकटता विषाची प्रेरणी अघटित ते झाली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक तो क्षणे जाळू पाहे सकळिक ग्रासीन म्हणे ब्रह्मांड त्याते सायार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुता रक्षक धावले तैशात काळास्त्र परम शिरले प्राण हरू लोकांचा ऐशी प्रळयाची होता मांडणी मचिंद्र देखता नयनी मग नव अस्त्र शक्ती मंत्र जपुनी विभूती ते सोडितशी तेने अस्त्र विचक्षणी कैशी ऐका प्रताप खानी वातास्त्राचे पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी संचरले अस्त्र विरक्त धड पडुनी तेने कामास्त्र बापुढे होनी पाठी देऊनी पळतसे वासव शक्ती अति दारुण तिचे पुढे झाले मोहन तेने म्हणता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे नाता नागास्त्राचे पडिपाडी खगेंद्रास्त्र घाली उडी सकळ नागांची झुपडी दाडे खाली रगडी ते यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ वास्तवास्त्र उरुनिधी केवळ शांती वरुण वाचे सकळ आशीर्वचन नाथा ते यावरी रुद्रास्त्र उरुनिधी केवळ तया पुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळ एताचे सर्वांग झाले शीतळ
कोप शांताब्दीत बुडाला. दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्राचे, देवास्त्र करी शांत सकळ त्या ते पाहून जाती, अंतरिक्ष स्थान्या पुल्या. यावरी काळास्त्र घन तेने संजीवन्यास्त्र पुढे पाहून, मागो मागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती. ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावले सकळ शांती, यावर ते अस्त्र उरले नववे मिती, तयाची ख्याती परिसावी. ते वातास्रार्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड, तेने विकळ झाले अष्ट धेंड, चलनवलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रगट होता, धनाना उठला ब्रह्मांडी समजता. तो प्रळयनादांबा ऐकता परिचारिका धाडी तसे, त्या परिचारिका एक एकांकिनी, कोटीच्या मुंडा लावण्य खानी, शंकिनी डंकिनी योगिनी जळदेवता पाथल्या. चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा निवितंडा, आयशा वर्णिल्या किती तोंडा, अष्टराष्ट्री धाविनल्या. परिपूर्वी पाच साती समाचार आल्या असती, त्यांनी पाहुनी प्रळय गती सकळ समुदाय तो आणिला. त्याईच्या मुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीती मार, परी तो सुबट मच्छिंद्र निवारित अस्त्राती. असो वातास्राकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होनी, प्राण विकळ देह धरणी निचेष्टित पडिले. यावरी क्षणी चामुंडा भार तयांचा कैसा झाला विचार, भुलिक मोहनास्त्र काम शरी योजिले. तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वाच्या संचरले देही गुप्त, तेने क्षणिक होनी मूर्छित पिचाशा समान ब्रह्मते. कोणी वाद्ये घेऊन नाचती, कोणी उगीच टाळ्या पिटती, कोणी खगी तंद्री लाविती, कोणी हसती गदगदा, कोणी म्हणती विमानाले, कोणी उग्याच डोलती डोले, कोणी धावती मही पावले, पळता उलतोनी पडताती. कोणी उगीच स्फुंदो निरडती, कोणी गोंधळी गायन करीती, कोणी रानो रान ब्रह्मती आये बया म्हणोनी. कोणी लोळती धुळिता, कोणी मृतिका उदळित, कोणी उदो उदो म्हणत, कोणी रडता पडताती, कोणी निचेष्टित पडता धरणी, मक्षिका गोंगाट करते वदनी. कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करिता तिने पुरी. कोणी भेटती दाटती प्रेमे, कोणी काष्टाची उभवणी सप्रेमे. नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नावी होताती. कोणी फेडूनी नेसते वसण, वृक्षाने सविती गुंडाळून. कोणी कवळूने करी पाषाण स्तनपान करती त्या. कोणी काढून चोळी चिंदोटी, त्यांची नेसती लंगोटी. अंग चरचुनी भस्माची मोठी, भोपळा नरोटी कवळून या. कोणी ऊर्ध्व करोणी हस्त, अलख म्हणून भिक्षा मागत. कोणी शृंगार काढून निसृत, पाषाणात लेवविले. ऐसा होत चमत्कार त्यात करे नाथ मचिंद्र. विद्या गौरवी प्रहर
तया माझी संचरवी ते अस्त्र चपळ सबळवंत वसने ओसंडुनी त्वरित नेऊनिया गगनपंथे अंबराते मिरविली मग त्या सगळ नग्न होऊनी नृत्य करती सकळवनी त्याही सकळ आणि मच्छिंद्र मुनी मायास्राते जल्पतशीन तेने करुण्या पार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करवितसे ऐशी करुणी दृढ राहटी स्मरणास्त्र जल्पले होटी तेने करुणी सर्व गोरटी देहा प्रती पातल्या देह स्मरणे होता स्थित आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीरी केशमुक्त परम लज्जित मग त्या झाल्या भोवते पाहते दृष्टी करोनी तो अपार पुरुष देखिले नयनी तेने फारच लज्जित होणे पळते सैराट नग्नची तो पळत पळत सहजनयनी भैरव पाहिले अनवस्थान कंठे उरलाशे प्राण रुधिरवनी सांडतसे अनेक पाहिले नेत्र श्वेते मग पळून गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुणे नग्न समजती आश्चर्यचित्ती करीतसे मने काओ ऐसे केले कोणी तुम्हा ते नागविले रे म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्थात हे झाली माय व माय जोगी आला कोणी कडोनी जाणो आम्ही त्याला तेने करोनी अवस्था मला प्राण घेतला भैरवांचा आता जनने काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा वहिले ना तरी दशा पूर्ण पावाल आम्हा दिसते जननी भैरवा सारखे वीर धुरंदर तयांचा प्राण कंठावर उरला से बरवा विचार आम्हाला गी दिसेना तो जोगी नवे माय जननी सुत प्रसवला दुसरा तरणी पूर्व भयाची आता मांडणी जगा माझी मिरवेना की एकादश प्रलय रुद्र एकच शरीरे मिरवले भद्र देवदानव नक्षत्र चंद्र आम्हा वाटले ग्रासितो की माये प्रलय विजेचा स्थानास आजी चाली धरुणी यास आपतेज महिवायू आकाश ग्रासेलायशे वाटतसे तरी आता वेगी माये त्या स्थाना ते आचवावे कोणी प्रकारे वाचवावे जीवित्वा पुले जननी ऐशे बोलोनी भयभीत कंपायमान बावऱ्या होत कोणी बोलता चाचरा घेत आला आला म्हणूनी ऐसे बोलणे भयभीत कंपायमान बावऱ्या होत कोणी बोलता चाचरा घेत आला आला म्हणूनी ऐशी दीक्षा माय भवानी पाहुणे आश्चर्य करी म्हणी मग स्वचित्तांत पाहे शोधुनी कोण कोणाचा कोणता तव तो महाराज कवी नारायण उपरी चरवसोचा प्रिय नंदन मचंद्र नामे अवतार धरुण जगा माझी मिरवला ऐशे आणुनी स्वचित्तांत
मग सकळा लागे वसने देत, पुढे घालून अबला समस्त बाहेर आली जगत्र जननी. मग मच्छिंद्रापाशी येऊन त्वरित बहुप्रेमाने हृदयी धरित, तेने पाहुणी जगन्माते ते चरणावरी लोटला. मग घेऊन अंकी मच्छिंद्रनाथ म्हणे बा प्रताप केला बहुत, तरी भैरव प्राण रहित झाले सावध करित्याशी. ऐशी ऐकून अंबिका वाणी प्रसन्न झाली चित्त भवानी. मग अस्त्र विद्या वात आकर्षणी काढून घेतली ते समयी. जैसे दुग्धा माझी तोय काढून घेत हंस समयी. तेवे बाकर्षणास्त्र समये काढून घेत ते क्षणी. की पंचाक्षरी कौशले प्रती मही मांदुषे काढून घेते. तन्याये विद्याशक्ती काढून घेत तो नाथ. किंवा स्वबुद्धी विचक्षण कार्यस्ता परस्वाधीन, युक्ती प्रयुक्ती घेती करुण प्राज्ञबळे आपुलाले. असो ऐशे दृष्टांत बोले. एरीकडे भैरव सावध झाले, चलनवर्ण सर्व संचरले. जैसे तैसे शरीर मग झाल्या विचक्षणी, दिशा पाहते दृष्टी करुणी. तो जगन्मातांकी घेऊनी मच्छिंद्रा ते बैसली. मग ते अष्टभैरव वीर येथे झाले अंबिके समोर, म्हणती अंबे प्रताप थोर. मच्छिंद्राने पै केला आम्ही याची युद्ध मांडणी, घेऊ सकळ परीक्षा कडसणी. मग नागपत्र अश्वत्थाहुनी कथा वदले अंबे ते. नाग अश्वत्थाहुनी ऐकता गोष्टी, माता म्हणे हा धन्य धुर्जटी. मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी, प्रताप काही दाविका. जैसे पया माझी तोय शोषून घेते हंस पय. तेवी आता युद्ध संदेह काढून दावी चक्षुते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैशी दाऊ कोणत्या अर्थ. माता म्हणे हा पर्वत आकाशाते मिरविकी. मिरवेल परी जेथील तेथ पुन्हा ठेवी मूर्तिमंत. ऐशा ऐकता मच्छिंद्रनाथ करे कवळी भस्माते. मग वायू अस्त्र फणी दैवत मंत्र जल्पे केले युक्त. पर्वती फेकिता भस्म होत उदयवाता चिचो झाला. वात मौळे द्रोनंदन पर्वत मौळे शीघ्र वाहुन. वात चक्री करी भ्रमण चंड रथा समान की. त्याते उलथावया शक्ती अंबा पाहे आपुल्या चित्ती. परिशेष मौळीची पर्वत माती दृढ असे ढळेना. मग मणी म्हणे हा धन्यनाथ जेणे ऐक्य केला पर्वत. शत्रू समरी ऐक्य चित्त मिरवला हे धन्य. पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊनी शिरी. जैसा मत्स्य कोदरी येऊन या दडाला. के व्याघ्राजा नांद देवटी नांद विलेक पेटी. के उरग उरगारे सांगते गोष्टी
प्रेम भावे मिरुनिया. तन्याय मच्छिंद्री केले धन्य सद्विद्धीचे धाम रचिले. मग कुरवाळुनी म्हणे वहिले पर्वता ते उतरिका. मग मच्छिंद्रे वाता करशुण ठाईच्या ठाई नग उतरुण. ठेवुनी आंबेचे समाधान सद्विद्धेने केले. यावरी नाथाने भगवती गेली अंबिका साना प्रती. तेथे राहुनी 3 रात्री पुसून या चालिली. मग अंबा प्रसन्न होऊन आश्रय दिदले त्या ते 2. स्पर्शास्त्रास्त्र भिन्न प्रसादाते निवेदिले. असो ऐशा प्रसाद घेऊन निघता झाला मातेशी नमुन. 12 मल्हारांचा मार्ग धरुण जाता झाला तो नाथ. पुढे 12 मल्हारांचे कथन श्रुतिया सांगे धुंडी नंदन. नरहरे मालो नामाभिधान जगा माझे मिरवे तो. स्वस्ती श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर. चतुर्थाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नवनाथ महाराज की जय. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन.